आज ज्या केसबद्दल आपण बोलणार आहे ते हरियाणामधील आहे आणि ही पूर्ण केस एका मुलाभोवती फिरते ज्याचं नाव आहे अभिषेक मलिक। हरियाणामधील रोहतक नावाच्या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होता, ज्याचं वय त्यावेळी 20 वर्ष होतं। मी तुम्हाला जी स्टोरी आता सांगतोय आणि तो संपूर्ण प्रकार घडला तो आजपासून साधारण 4 वर्षापूर्वी 27 ऑगस्ट 2021 रोजी घडलेला आहे। तर होतं असं की एक दिवस अचानक त्यांच्या घरात एक माणूस घुसतो आणि 4 लोकांना गोळ्या झाडून तो ठार करतो आणि तिथून निघून जातो। जाताना तो घराचा दरवाजा बाहेरून लॉक करतो। या संपूर्ण घटनेत जे 4 लोक मारले जातात ते म्हणजे त्या मुलाचे वडील प्रदीप मलिक, त्याची आई संतोषी मलिक आणि अभिषेकची बहीण तमन्ना, जिचं टोपण नाव तनू होतं, आणि त्यांची म्हातारी आजी रश्मी। या चौघांना घरातच गोळ्या घालून कोणीतरी मारून पळून जातं। आणि सगळ्यात विचित्र गोष्ट ही होती की घरात कोणतीही चोरी झालेली नव्हती, कोणताही सामान इकडचे तिकडं पडलेलं नव्हतं। असं वाटत होतं की कोणी चोरीसाठी आलं असेल, पण तिथं तसं काहीच नव्हतं। थोडं डिटेलमध्ये सांगतो तर अभिषेकचे वडील प्रदीप मलिक हे प्रॉपर्टी डीलर होते, त्यामुळे लोकांना सुरुवातीला वाटलं की प्रॉपर्टीच्या वादातून कुणीतरी हे केलं असेल। पण यातही प्रश्न असा होता की मग आई आणि आजी आणि बहिणीला का मारलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक कसा जिवंत राहिला, त्याला कोणी काहीच का नाही केलं, हे सगळं पुढे आपण डिस्कस करू। आधी पाहू 27 ऑगस्ट 2021 रोजी नेमकं काय घडलं। सकाळी सगळे लोक घरातच होते। त्याचवेळी अभिषेकला आपल्या मित्रासोबत बाहेर जायचं असतं, म्हणून तो सकाळी मित्रासोबत निघून जातो। दुपारी साधारण 2 वाजता तो घरी परत येतो। जेव्हा त्याला घराचा दरवाजा बाहेरून बंद दिसतो, त्याला वाटतं की घरात कोणीतरी नाही, सगळे बाहेर गेले असावेत। पण तो फोन करतो तरी कोणाचाच फोन लागत नाही। खूप वेळ ट्राय केल्यानंतर त्याचे घराजवळ राहणाऱ्या काकांना तो सांगतो की घरात कोणीच फोन उचलत नाही। त्यानंतर तो घराच्या भिंतीवरून आत प्रवेश करतो आणि आत जमिनीवर सगळ्या घरात फक्त रक्त सांडलेलं पाहतो। हे पाहून तो जोरात किंचाळतो आणि त्याच्या किंचाळण्यामुळे आजूबाजूचे लोकसुद्धा जमा होतात। दरवाजा उघडला जातो आणि आत 4ही जण मृत अवस्थेत आढळतात। त्यानंतर पोलीस येतात, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेले जातात। त्यावेळी अभिषेक खूप मोठ्या आवाजात रडत असतो। त्याचे व्हिडिओ आणि फुटेज आधीच न्यूज चॅनलवर दाखवले गेले आहेत। एवढं भयानक दृश्य पाहिल्यानंतर पोलीस त्यावेळी जास्त त्याची चौकशी करत नाहीत, कारण तो फक्त 20 वर्षाचा होता आणि त्याला मोठा धक्का बसलेला होता, त्यामुळे त्याला त्रास न देता ते पोलीस थांबतात। अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी अभिषेकला विचारलं घरात कोणाशी वाद झाला होता का, वडिलांची कोणाची दुश्मनी होती का, तर यावर त्याने सांगितलं की तो सकाळी मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता आणि परत आल्यावर हे सगळं पाहिलं। पोलिसांनी मित्रांशी, हॉटेलच्या CCTVशी फुटेजशी सगळं तपासलं आणि तो खरंच मित्रांसोबत बाहेर होता, हे सगळं कन्फर्म झालं। त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना वाटलं की अभिषेकचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, पण ते चुकत होते। आत्तापर्यंत मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली ती या स्टोरीचा एक भाग होता। आत्ता जो पुढचा भाग आहे ते ऐकल्यावर तुम्ही विचारात पडाल की माणसं इतकी कशी क्रूर होऊ शकतात। पुढे सांगण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करतो की मला कोणत्याही धर्म, कम्युनिटी किंवा व्यक्तीविरोधात काही नाही आहे। पुरुष, महिला, गे सगळे माझ्यासाठी सारखेच आहेत। आत्तापर्यंत तुम्ही अभिषेकचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले असतील, पण आता जे मी गोष्ट सांगणार आहे तो कदाचित तुमचं मत बदलेल। अभिषेक हा गे होता, चुकीच्या अर्थाने घेऊ नका। काही वर्षापूर्वीच अभिषेकच्या कुटुंबाला एक कळायला लागलं होतं। त्याची लहान बहीण तनू हिलासुद्धा हे समजलं होतं आणि तिने वडिलांना सांगितलं की अभिषेकचा एका मुलासोबत संबंध आहे। तो सतत घरी यायचा, त्यामुळे वडिलांनी त्याला खूप वेळा बजावलं होतं आणि मुलगा घरात येणं बंद झालं। त्यामुळं अभिषेकच्या मनात बहिणीबद्दल खूप राग निर्माण झाला। सुरुवातीला वडिलांना वाटलं मुलगा थोडा भरकटला आहे आणि सगळं ठीक होईल, पण नंतर ते दोघे बाहेर हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये भेटू लागले। पुढे समस्या तेव्हा वाढली जेव्हा त्याच्या बॉयफ्रेंडने त्याला सेक्स चेंज ऑपरेशन करण्यास सांगितलं। अभिषेकच्या डोक्यात आता ही गोष्ट इतकी बसली होती की यामुळे समाज आणि कुटुंब स्वीकारेल असं त्याला कधी वाटलं नाही। त्याने वडिलांकडे पैशांची मागणी केली, पण त्यांनी त्याला नकार दिला। त्यानंतर वडिलांनी त्याची स्कूटीसुद्धा काढून घेतली, त्याची पॉकेट मनी बंद केली आणि बहिणीला स्कूटी देऊन टाकली। या सगळ्यामुळे अभिषेकच्या मनात एक वाईट विचार निर्माण सुरू झाले। त्याच्या कुटुंबाविरोधात प्रचंड राग निर्माण झाला। घरात सतत भांडणं सुरू व्हायची। आजी हे सगळं सोडवण्यासाठी घरी आली, पण अभिषेक काही ऐकायला तयार नव्हता। त्याच्या डोक्यावर प्रेमाचं वेड होतं। अभिषेकचे वडील प्रॉपर्टी डीलर असल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी एक बेकायदेशीर बंदूकसुद्धा होती आणि त्यांनी ती चालवायला सुद्धा अभिषेकला शिकवली होती। अभिषेकला गन चालवता येत होती आणि त्यांना कदाचित हे माहीत नव्हतं। हीच गोष्ट एक दिवस त्यांच्यावरच भारी पडणार होती। 27 ऑगस्टला जेव्हा अभिषेक आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा तो स्वतःची बंदूक सोबत घेऊन जातो आणि आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जाऊन
तिथे तो पार्टी करतो. त्यानंतर सकाळ झाल्यावर साधारण 11 किंवा 12 वाजताचे सुमारास तो तिथून परत आपल्या घरी येतो. घरात आल्यानंतर तो थेट आपल्या बहिणीच्या खोलीत जातो. आत शिरतो आणि बंदूक काढून तिला डायरेक्ट गोळी मारतो. गोळीचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तिची आई धावत येते आणि जसं ती सगळं पाहून ओरडते तसंच तो तिच्यावर सुद्धा, त्याच्या आईवर सुद्धा तो गोळी झाडतो आणि तिथेच मृत्यू होतो. हे सगळं झाल्यानंतर जसं मी आधी सांगितलं होतं की त्या ठिकाणी तिची आजीसुद्धा होती, म्हातारी आजी. तो थेट या आजीच्या घरात जातो. आजीला अजून काहीच कल्पना नसते की घरात नेमकं काय घडलं आहे आणि तो त्याच्या आजीला सुद्धा ठार मारतो. आजीला मारल्यानंतर त्याच्या वडिलांची वेळ येते. तो थेट त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि वडिलांच्या दिशेने तो एक गोळी झाडतो. पण त्या पहिल्या गोळीने त्यांच्या वडिलाचा मृत्यू होत नाही. मग तो दुसरी गोळी झाडतो आणि त्यात वडिलांचा मृत्यू होतो. हे सगळं केल्यानंतर अभिषेक घरातून बाहेर पळून जातो आणि घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून निघून जातो. तर ही ती संपूर्ण घटना जी मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितली. पण इतकं सगळं झाल्यानंतरही अभिषेकने सुरुवातीला पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला नव्हता आणि तो सतत सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण इथेच अडचण निर्माण होते, कारण शेवटी तो एक 20 वर्षाचा मुलगाच होता. तो कितीही स्वतःला हुशार समजला, किती पोलिसांपासून वाचायचा प्रयत्न केला, तरी जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून 2-3 वेळा जबाब नोंदवले तेव्हा त्याच्या बोलण्यातच वेळ, घटना आणि तपशील यामध्ये फरक दिसत होता. कधी तो म्हणायचा की मी यावेळी आलो, कधी म्हणायचं मी त्यावेळी हे घडलं. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय वाढू लागला आणि तपासाच्या 3ऱ्या दिवशी अखेर तो तुटून पडतो. आपली अडकलेली स्थिती त्याला कळते. तो रडायला लागतो आणि पोलिसांना सगळं सत्य सांगून टाकतो. हे सगळं ऐकून त्याचे नातेवाईक, पोलीस आणि मी स्वतःसुद्धा ही घटना ऐकताना हादरून गेलो. कारण अवघ्या 20 वर्षाच्या एका तरुणाचं मन इतकं बदलू शकतो. तो आपल्या कुटुंबाविरुद्ध इतका प्रचंड राग मनात साठवू शकतो की त्यांना ठार मारण्यापर्यंत तो जाऊ शकतो. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. माझ्या रिसर्च दरम्यान मला जी माहिती मिळाली ती मी सगळी तुम्हाला सांगितलेली आहे. आता थोड्या अजून काही गोष्टी स्पष्ट करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, अभिषेकने मान्य केलं होतं की त्यानेच आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खून केला आहे. पण या सगळ्यानंतर त्याचा केस एका वकिलाकडे लढला जातो. त्याचा एक व्हिडिओ देखील आहे ज्यामध्ये तो म्हणतो या प्रकरणाची CBI चौकशी सुद्धा झाली पाहिजे. CBI तपास झाला तर सगळं सत्य बाहेर येईल आणि जर मीडियाने आणि जनतेने जर पाठिंबा दिला तर CBI चौकशी सुद्धा होऊ शकते, असं अभिषेक स्वतः म्हणत होता. CBI चौकशीची मागणी तो त्या ठिकाणी करत होता. आता असं होऊ शकतं की तो निर्दोष असावा, पण त्याची शक्यता खूपच कमी वाटते. तरी या जगात काही होऊ शकतं आणि इंटरनेटवर मला जी माहिती मिळाली ती मी तुम्हाला सांगितली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट केला तर सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर दिसेल.